हॅजी मंगल. अरे गाणं तिकडं सर तुला पेट होते की तिकडे जरा काढो गाणं माग सर तू. अरे काय अवघडच आहे गाडी तुझं एक. तुझी चेष्टाची काय चेष्टा खरंच होईल ना. तर दादा स्वयंपाक करण्यात आमचं हिथं पण चावी नाही. ती बस टाकून इथं बसलेलो मी दुपारी एक तासभर. हिथं पण चावी घेऊन नाही मला. हरण माझ्या मित्रांनो, मी MH25 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या आता मी घरी आहे. संध्याकाळच्या वाजते 5 आणि मी आता ब्लॉग चालू केला. कशामुळं? कारण मी जरा थोडं कामावरून बाहेर गेलो मी आणि त्यामुळे मी आता आलो पंढरपूरला गेलो होतो. आता आलो 2 दिवस तिकडे वारीला. कॅमेरा काढला नव्हता त्यामुळे मी ब्लॉग शूट करू शकलो नाही. लग मी आता आलो माझ्या घरी आणि इथून पुढे आपली खरी ब्लॉगिंग सुरुवात नाही. तुम्हाला सर्वांना मला सांगायचं आहे की माझं इथून पुढं आपलं डेलीचं अपडेट आणि डेलीची यूट्यूबला इथून पुढं रोजची रोज व्हिडिओ ना, रोजची रोज ब्लॉग पडणार. आता इथून पुढं तुम्ही बघा आता तर रोजची रोज ब्लॉग माझं पडण्याचं. आणि ब्लॉग कशामुळे येत नव्हतं हे पण तुम्हाला सांगतो. कारण की मी घरी माझ्या कामामध्ये लय बिझी होतो. आता हे माझा ऊस हे काही बांधायला आता हे ऊस पण टाकलं आहे पण वेळ नव्हता मिळत ब्लॉगिंग करायला. तर मी ठरवलं इथनं पुढं काहीतरी झालं जीवनात जी करतो ना ती समजा गोष्टी मी आज यूट्यूबवर शेअर करणार. आणि जेणेकरून माझी येणारी पिढी बघणार आला माझा आजोबा म्हणणार त्या टाईमला माझा आजोबा बघा त्या टाईमला कसा करत होता. तेव्हा आमचं मोठं उलट घर असणार त्यावेळेस आमचं छपार हे बघणार आमचं कसं असं हे असं छपार हे बघा असं. म्हणजे मी तेव्हा पोरांना दाखवणार माझ्या नातवंडाला दाखवणार मी. तुझं काय म्हणणं आहे? झालं तर कर होईल का युट्यूबवर कना 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 फोनवर करायला पाहिजे लोकांनी. होईल की फेसबुकला करायला नाही पाहिजे. पटापट होत असतंय. ही समजा आपलेच मित्र आहे समजा मित्र आहे ती बाकी पण ती जरा थोडी खाली पडते ती की लगेच खाली पडत नाही ती लगेच वर उचलून जाते आपल्याला. पण असं द्या धरायची उचलून चावीस घेऊन इथं मला मेकअप ठेवली होती नाही ग. मला वाटतं वर तर नसर पडली. वरच्या घरी गेली तुम्ही बघून या जरा. आता वरच्या घरी जायचं वरच्या घरी जाऊन बघून यायचं की माझी चावी तिकडे पडली का. तर लांब आहे तिकडे घर तिकडे जायचंय. चला जाऊ आता. 2 दिवस पंढरपूरमध्ये तर पंढरपूरमध्ये येताना ना प्रसाद आणला देवाचा. पुरी आणल्या त्या टॉपलेट होईल त्या वाटलं ना. आता पुऱ्या खातो वाटतं. चला मी वरून आलो आहे बघू ना. तर फायनली मी आता वरच्या रानामध्ये आलो. माझ्या वरच्या घरी आलेलो सध्या. हे तर माझ्या काही वरचं घर आहे. आणि इकडं जर बघितलं ना समदा आणि समधी माका केली ही पण आपली तुकडा आहे. त्या खाल्लं तिकडे ऊस आहे ती पण आपलाच ऊस आहे. तर ही जी बघताय ना तुम्ही ही गेल्या 4 दिवसामध्ये फवारलेलं आहे. पण ह्याचं तुम्हाला काय सांगायचं ना अजूनपर्यंत मिळालेलं नाही. ही एक डोकं दुखेल आहे. म्हणजे कुठलं औषध फवारायचं आणि कुठलं नाही फवारायचं ना काय काय वेळेस काही समजत नाही. राऊंड अप फवारून समजा दळून जाईल ना त्यामुळं राडा होतो या. चला तर वर घरीच बघायला लागेल चावी कुठे ती मला. ती बस टाकून इथं बसलेलो मी दुपारी एक तासभर. इथं पण चावी घेऊन नाही मला त्या गोड नाही. आता मला तिकडे राहणार बी गेलो तिकडे बघायला लागेल. शक्यतो माझ्या खिशातनं चावी कधी पडत नाही पण बघायला लागेल कुठं पडली त्याला. नाही बघा तिकडले घर नाही इकडे आलो बघ मी. इकडे पण आलो समधीकडे चावी बघतो चावीच कुठे का आहे बघू आता होईल ते जायला. आता काय नाही इलाज आहे माझा पण. इथं वर पडतो म्हणून ठुला तुला इथं माणसाला बसायचं नाही ना. ठुला कॅमेरा मी काय चालू करतोय बस. मग झालं ना गण्या. ऐक की ही हरिपाठ खेळून किसम दुखतोय. बेकार काम टाळ खेळून म्हण हा अरे पैसा आवाज मग गरम असेल बघू दे की. अरे बाबा काय त्या म्हशी तर माझं काय वाटलंय मला सांगून दे ग. बघल तेव्हा साईडला हो बघतच बघ म्हैस हाय ही मी लाथ फटकी माझं तोंड बी फुटल. पण नाही म्हैसला इडी आहे. एक तांबे घेते याला. अरे थांब की गणा माग सर तू. अरे काय अवघडच आहे गाडी तुझं एक. तुझी चेष्टाची काय चेष्टा खरंच होईल ना. तर मी काय केलंय तेव्हा अवघड आहे गाडी लई. हजी मंगल भवन या मंगल अरे बघा अरे गण्या तू सोपं नाही का तुला उगाच जाळ होईल तिकडं तेवढ्यात हा फटकीने पाडलं खाली चिखलात. मी गाणं म्हणतोय बघ गाणं कसं वाटतंय रे. हजी मंगल भवन या मंगल हारे हजी मंगल. अरे गण्या तिकडं सर तुला पेट होते की तिकडे जरा काढो काय. मला कडू म्हणली आई मला चक्क कडू म्हणली आज. पुरावा आहे समजत मोठा.
बघा समजा मोठा पुरावा आहे. बाय बाय. आजचा ब्लॉग एवढाच. आयने बरखा वाढली त्यामुळं आज मी झोपतो आता. आयो कमर दुखती त्यामध्ये मग. सांग बरं इतकं रागवायचं काय करत होती का माझ्या सांग बरं. अरे पण इकडे शेराचे कांदे खिंडायचं येत नाही आणि नेमकी दाखवायला खोरं तिकडे जापण तिथे वर पेट करायला शेण काढायला बसायचं जी कळतं कळतं काय होतं. मग इतकं काय रागवाय झाले तेव्हा. इतकं रागवून बोलते का सांग बरं मला तू. आधी तर इतकं फीस आल्या माझ्या समोर ठेवलं होतं. असं ते आपल्या घरी बांगला गाडी होईल चांगलं मोठं. तुला तेवढा चिंदा उठरा चिंदा आणि तेवढा धंदा काय अगं आहे तो लावलं अगं असलं. अवघड आहे राव समजा. जेव्हा मी राहायला गेलतो ना त्यावेळेस आमच्या आईनं पूर्णपणे 1.5 वर्ष आमच्या एका म्हशीच्या दुधावरती पूर्ण घर परपंच चाललाय. भाऊची शाळेची फी भागवली समधी आणि फक्त समधी एका म्हशीवर. लय नाही सकाळच्याला एक दीड लिटर निघतं संध्याकाळी 1.5 लिटर. विचार करा तुम्ही आमच्या इतकी काटकसर केली आहे. आता 2 टायमात 7 लिटर देतील. 2 टायमाचं 7 लिटर देते. बापरे 2 टायमात 7 लिटर देते. जोक नाही. बिन पिंडीचा अजून बिन पेंड हा पेंड बिंड तसे काय नाही. आमची म्हशीला तसे पेंड बिंड काय लागत नाही. नुसती खात घे ना नुसती खात घे नुसतं रानात मोकळं चरायचं. तर आता मी निघालो गावामध्ये. गावात ह्याच्यामुळे निघालोय की माझं पॅन कार्ड काढायला टाकलं गावात. तर अजून काय माझं पॅन कार्ड 15 दिवस ऑर्डर टाकून तर अजून काय आलेलं नाही. तर जिथं पॅन कार्ड टाकले आपण काढला तिथं आपण चाललोय. माझं लास्ट टाइम माझं पॅन कार्ड कुठं हरवलं सांगतो मला. नेपाळमध्ये जाऊ होतो नाही. नेपाळमध्ये जनकपूरमध्ये माझं नेपाळमध्ये चोरलं गेलं विषयात ना. तर आता दुसऱ्यांदा काढायला चाललोय चला. तर ही आहे लगोरणी गाव. ही बघा ही लगोरणी गाव आहे. चला घरी. आता मी अपडेट करायला गेलो होतो बरं का. दादा कार्ड म्हणजे दादाला पॅन कार्ड काढायचं. दादाचं पॅन कार्ड मी काढण्यासाठी गेलो. तर मला सांगितलं तर दादा मला काय म्हणलं की काय प्रॉब्लेम झाला माझ्या आधार कार्डमध्ये मला पॅन कार्ड काढायचं. तर मी काय सांगितलं मला त्यानं सांगितलं आमच्या गावातल्या एक जणांना की मला म्हणलं जे पॅन कार्ड काढायला माणूस आहे ना त्यानं मला सांगितलं म्हणला मेल म्हणून नाही फीमेल म्हणून तुमच्या आधार कार्डावर तुमचं फिक्स झालेलं आहे. तर वडिलांना मी काय म्हणलं आता वडिलांना सोप्या भाषेमध्ये मला समजवायचं आहे एकदम सोप्या भाषेत. ते काय झालं माहिती का. ते असं झालंय तुम्ही गडी नाही तुम्ही बाय आहात. तुम्ही असं तिथं सिद्ध केलंय आधार कार्डावर. तर तिथं जाऊन तुम्हाला मी गडीच आहे म्हणून तुम्हाला तिथं सिद्ध लागेल करायला. आणि तिथं मला आता टिंबुरी जाऊन शेतूमध्ये करून घ्यायला लागेल तुम्हाला ती. मग उद्याला जाऊन ती शेतूमध्ये तेवढे करून घ्या मग. हां मी चलतो वर आता. बॅग आवरली मला ते वरच्या घरी. आता वरच्या घरी कशामुळं तर तिकडे माझं एडिटिंग एकदम मस्त मध्ये होतं कारण की तिकडे मच्छर नाही डास नाही एकदम गार हवा मला तिकडे जायचंय मला. आई हो का पिती चहाच्या आहेत का चहा पे जाऊन तुला मी किती वेळा सांगितलं. तुला काय आणून देतो काय तू आणून देत नाही पण इतका चहा पैसे नसतो. हाड उगते कुठं गुजते तर कवा तर एकदा मारायचं झालं. तर मी वर निघालोय आता. आज दादा स्वयंपाक करण्याचा. दादा स्वयंपाक ही ठोका काढून आमट्या. तर दादा आज स्वयंपाक करण्यात आमचं घरामध्ये काय तर सिच्युएशन असते या सिच्युएशन एक. त्यामुळं आता 4 दिवस दादा करणार स्वयंपाक आमच्या इथं. तर आता मी निघालोय वरच्या घरी. चला एडिटिंगची जागा तर तुम्हाला माझी एडिटिंग करायची जागा दाखवतो काय ती. ओके रानात आलेलो आहे की बघा. इथं माझा 2 मोबाईल येतं. इथं माझा पॉवर बँक आहे आणि इथं माझा हेडफोन आहे. इथं एक एनर्जी ड्रिंक येतं ते एनर्जी ड्रिंक पितो आता. आणि वर हे काही अशी मस्त जागा आहे माझी. इथं मी लहानपणी हे काही ह्यातमध्ये गेले आणि इथं मी असं एडिटिंग करत बसतो. मी अशी एडिटिंग करत बसतो. असा आजचा एक 2 ते 3 तास असा काहीतरी ब्लॉग होता. जर व्हिडिओ जर आवडला ना व्हिडिओला करून टाका लाईक आणि चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. उद्यापासून डेली ब्लॉग बघा. जय हिंद.